कृषी विभागाकडून मोठी घोषणा, आता शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. होय, कृषी विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 5 मोठे निर्णय. फलोत्पादन यांत्रिकीकरण या माध्यमातून ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे यासाठी अनुदान देण्यात येते. तसेच संरक्षित शेतीमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते. शेतकऱ्यांना संरक्षित शेती करता यावी यासाठी कृषी विभागामार्फत प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष प्लास्टिक कव्हर आणि शेडनेट ग्रह गोलाकार यासाठी अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. चला पाहूया पहिले अपडेट. फलोत्पादन यांत्रिकीकरण. प्रमुख उद्दिष्ट. फलोत्पादन क्षेत्रात शेतीची कामे वेळेवर, मशागतीचा खर्च कमी करून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करून पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे. आता मापदंड आहे 3 लाख युनिटपर्यंत. इतर लाभार्थी. अधिकतम अनुदान मर्यादा किमतीच्या 25% म्हणजे जास्तीत जास्त 0.75 लाख प्रति युनिट. आणि या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी अधिकतम अनुदान मर्यादा किमतीच्या 35% आणि जास्तीत जास्त 1 लाख प्रति युनिट या ठिकाणी आहे. आणि पॉवर टिलर या 8 अश्वशक्तीपेक्षा कमी. इतर लाभार्थी. अधिक अनुदान मर्यादा आहे जास्तीत जास्त 0.40 लाख प्रति युनिट. आणि दुसरं SC ST महिला, लहान व सीमांत शेतकरीसाठी आहे. तर आता पुढे आपण पाहूया यंत्रसामग्रीचा प्रकार आहे. ट्रॅक्टर पॉवर टिलर 20 अश्वशक्तीपेक्षा कमी चलित अवजारे. या ठिकाणी MV नांगर, डिस्क नांगर, कल्टिवेटर, हॅरी, लेव्हरेटर ब्लेड, केजव्हील, फॅरो ओपनर. या ठिकाणी अनुदान आहे जास्तीत जास्त 0.12 लाख आणि दुसरा आहे 0.15 लाख. त्याच्यानंतर मॅन्युअल स्पेअर. या ठिकाणी इतर लाभार्थी आपण पाहू शकता 0.12 लाख युनिट आणि नवीन संयंत्री उपकरणे परदेशातून फलोत्पादनासाठी. आता पुढे पाहूया संरक्षित शेती तंत्रज्ञान. नैसर्गिक वायू, वीज, हरितगृह. या ठिकाणी खर्चाचा मापदंड दिला आहे 844 ते 935 प्रति चौरस मीटर. डोंगराळ क्षेत्रासाठी 15% अधिकतम खर्च मापदंड. आता क्षेत्र मर्यादा 500 ते 4000. योजना. एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना. अनुदान मर्यादा 50% या ठिकाणी दिलं जातं. वातावरण नियंत्रित हरितगृह याच्यासाठी सुद्धा 50% अनुदान दिलं जातं. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://mahadbtmaharashtra.government.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे. आता त्याच्यानंतर प्लास्टिक मल्चिंग. याच्यासाठी खर्चाचा मापदंड आहे 32,000 रुपये प्रति हेक्टर. डोंगराळ क्षेत्रासाठी 15% अधिकतम खर्च मापदंड. क्षेत्र मर्यादा आहे 2 हेक्टर आणि योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. अनुदान याच्यासाठी मिळणार आहे 50%. आता द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान. या ठिकाणी आपण पाहू शकता खर्चाचा मापदंड आहे 4,81,344 प्रति एकर आणि क्षेत्र मर्यादा 20 गुंठे 1 एकर प्रति लाभार्थी देय राहील. आता याला सुद्धा अनुदान आहे 50%. डाळिंब पिकासाठी अँटी वेल्टनर कव्हर तंत्रज्ञान. आता खर्चाचा मापदंड आहे 4,24,640 प्रति एकर. क्षेत्र मर्यादा 20 गुंठे 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देईल. राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. आता योजनेची व्याप्ती अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, औरंगाबाद. आता 50% अनुदान याच्यासाठी. पुढे पाहूया संरक्षित शेती तंत्रज्ञान. शेडनेट ग्रह सपाट छत. खर्चाचा मापदंड 456 ते 710 प्रति चौरस. क्षेत्र मर्यादा 1000 ते 4000 आणि अनुदान मर्यादा आहे 50%. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत या ठिकाणी करता येणार आहे. शेडनेट गोलाकार छत. या ठिकाणी त्याची सुद्धा मर्यादा आहे 50%. हे सर्व अनुदान उचलण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.